धन्यवाद सुचेंद्र सर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे इथं जमलेलो आहोत. त्यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन. आणि जे विद्यार्थी आत्ता विविध शासकीय पदावरती नियुक्त झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन. सर्वप्रथम माझ्या अगोदर ज्यांनी ज्यांनी इथं विचार मांडलेले आहे, या विचारपीठावर ज्यांनी ज्यांनी आपली मतं मांडलेली आहेत, त्या सगळ्या माझ्या कलिग्सला मी त्यांच्या या विचारांकरता आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व इथं जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, तर आज आपण इथं जयंती म्हणून ज्यावेळेस साजरी करतोय, अर्थातच जयंती झालेली आहे. 11 एप्रिलला जयंती झाली, 14 एप्रिलला जयंती झालेली आहे. पण जयंतीचा कार्यक्रम ठेवला आहे असं मला फोन आला क्लासकडनं की आता आपण इथं करायचं. एवढं काही बोलणार नाहीये, थोडक्यातच बोलल. कारण की म्हणजे तुम्हाला कागद बघितल्यावर असं वाटलं असेल अरे आता किती वेळ चालणार आहे. तर फुले आणि आंबेडकर हे असे महान पुरुष आहेत की जे खरं तर महान पुरुष ह्याच्यामध्ये एक लिंगभावाचा आधार येतो, त्यामुळे पण त्यांना महामानव म्हणणं कधीही चांगलं राहील. तर एक इटालियन नवमार्क्सवादी विचारवंत आहे, अँटोनियो ग्राम्सी त्याचं नाव आहे. तर अँटोनियो ग्राम्सी हा मुसोलिनीच्या काळामध्ये इटलीमध्ये होता आणि तिथं तो खूप मोठं काम करत होता. साम्यवादी विचारांचा तो एक विचारवंत होता. असं म्हणतात की 20व्या शतकामध्ये सगळ्यात इन्फ्लुएन्शियल ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला ग्राम्सीच्या विचारांमधनं मिळतात. त्यामध्ये ग्राम्सीनं एक खूप चांगली अशी टर्म मांडलेली आहे. ग्राम्सी असं म्हणतो की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे कोणते इंटेलेक्च्युअल्स आलेले आहेत त्या सगळे इंटेलेक्च्युअल्स एका विशिष्ट जातीतले, विशिष्ट क्लासमधले आलेले आहेत किंवा विशिष्ट वर्गातनं आलेले आहेत, समाजाच्या एका वेगळ्या थरातनं आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार थोडेसे सुपरफिशियल असतात किंवा त्या विचारातनं आपल्याला ती दाहकता दिसत नाही. त्याचं कारण असं होतं की त्यांनी ते विचार ते ज्याच्यावर विचार व्यक्त करता आहेत ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं नाही. मग त्यातनं त्यांना असं सांगितलं की इथून पुढचा जो कोणता संघर्ष होईल तो सगळा संघर्ष या समाजातले जे पथदलित आहेत, या समाजामध्ये ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, या सगळ्या अन्याय झालेल्या समाजातनं, वर्गातनं काही इंटेलेक्च्युअल्स वरती येणं गरजेचं आहे. आणि त्याला त्यांनी एक टर्म दिलेली आहे, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स म्हणून. भारतीय स्वातंत्र्य लढा आणि समाज सुधारणेचा एकंदरीत प्रवास आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की युरोपामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना देखील भारतामध्ये ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल जास्त निर्माण झाले. कारण की भारतामध्ये आता सगळेच स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असल्या कारणानं मी तुमच्या त्या सणावाळ्यात कुठं जात नाही. मी फक्त तुम्हाला एक फ्लो सांगतो की त्या फ्लोने इथले विचार प्रगल्भ होत गेले. इथं जे काही डाऊनट्रोडन्स आहेत, इथं जे दलित आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, पिढ्यानपिढ्या त्यांना समाजाच्या बाहेर ठेवलेला आहे, त्यांना सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता इथल्या ज्या ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्सनी काम केलेलं आहे त्याचं एक जेस्चर आहे 1890 आणि 1891. फुले 28 नोव्हेंबर 1890 गेले आणि 14 एप्रिल 1891 आंबेडकर जन्माला आले. तर हा जो एक ट्रान्झिशनचा काळ आहे यामध्ये फुलेंनी जी सुरुवात केली, त्यामुळे मी थोडं सुरुवातीला फुलेंच्या संदर्भात बोलतो. कारण की फुलेंनी जी सुरुवात केली ती सुरुवात खूप घडतर काळामध्ये होती. त्या काळामध्ये ज्या प्रकारच्या रूढी परंपरा होत्या त्याच्यावरती त्यांना बोलायचं होतं. आणि ते फक्त बोलले नाहीत, एक प्रॅक्सिस म्हणून शब्द आहे की ज्याच्यामध्ये विचारवंतानं काम करणं गरजेचं असतं, कृतिशीलता त्याच्या विचारांमध्ये असणं गरजेचं आहे. हालाकी ती मार्क्सिस्ट संकल्पना आहे. आणि मार्क्सिस्ट संकल्पनेचा आणखीन एक, जर मार्क्सच्या बाबतीत एक महत्वाची घटना घडली ती 1848ला त्यांना कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला, जो जगभरातल्या कामगार चळवळींचा त्याला तुम्ही गाथा म्हणू शकता, त्याला तुम्ही बायबल म्हणू शकता. आणि 1848ला फुले आपल्याकडं स्त्री शिक्षणाकरिता काम करत होते, शाळा त्यांनी त्या ठिकाणी काढलेल्या आहे. त्या 1848 हा एका प्रकारे आजपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये ज्या सगळ्यात शेवट, म्हणजे फुलेंनी असा शब्द वापरलेला आहे की शूद्रातिशूद्र म्हणून ज्यावेळेस त्या समाज व्यवस्थेनं स्त्रियांकडे बघितलंय. आणि त्याच वेळेस औद्योगिकरण झालेलं आहे, प्रबोधनाची चळवळ झालेली आहे आणि त्यातनं निर्माण झालेलं जे काही औद्योगिकरण आहे त्या औद्योगिकरणात
कामगारांच्या नशिबी आलेली जी दुरावस्था आहे ती मार्क्स बघत होता आणि मार्क्सना त्याच्या मुक्तीकरता 1848ला तिथं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो त्याच्या मित्रासोबत फ्रेडरिक एंजल्स त्याचं नाव होतं, त्यांना तो लिहिला. आणि त्याच काळामध्ये भारतामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची संकल्पना सत्यात उतरत होती. अर्थातच सगळ्यांना माहित आहे की स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये फुले ज्यावेळेस काम करत होते, फुलेंचं एक म्हणजे त्यांच्या विचारांमधलं जे आपण गमावलेलं गमक आहे ते असं आहे की फुलेंनी कोणत्याही एका जातीकरिता, एका वर्गाकरिता त्यांनी संघर्ष केलेला नाही. त्यांचा संघर्ष आणि त्यांचं एकंदरीत जे अंडरस्टँडिंग आहे समाजाचं, ते जे जे शोषित आहेत, जे जे वंचित आहेत त्यांच्याकरता मी काम करणार. म्हणजे त्यांनी असं ठरवून केलं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना आवाज देण्याची गरज आहे ती आवाज त्यांनी दिलेला. आणि त्यांच्या त्या कृतिशीलतेतनं आपल्याला ते दिसतं की सुरुवात त्यांनी स्त्री मुक्तीची केलेली. म्हणजे आपण जर स्त्रीवादी चळवळीच्या बद्दल चर्चा करायला लागलो, आत्ताच्या काळामध्ये स्त्रीवादी असणं, फेमिनिस्ट असणं याचे खूप वेगळे कॉनोटेशन्स आहेत, त्याला खूप मटेरियलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आलेले आहेत. पण जर त्याच्या वैचारिक मुळाकडे आपण जर गेलो तर महात्मा फुले हे भारतामधले सगळ्यात पहिले स्त्रीवादी विचारवंत तुम्ही म्हणू शकता. कारण की त्यांचा जो विचार आहे तो टोकनिझमचा विचार नाहीये. त्यांचा विचार हा स्त्रियांच्या मुक्तीचा विचार आहे. कारण ते एकाच वेळेस ज्यावेळेस ते शिक्षणावरती काम करत होते त्याच वेळेस त्यांनी केशवपनासारखी जी प्रथा होती तिला मोडून काढण्याकरिता त्यांनी संघर्ष केलेला आहे. ज्या स्त्रिया या समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरांना त्याच्यातल्या बाधक होत्या त्यांच्याकरता त्यांनी जे अपत्य आहेत त्या अपत्यांकरता संगोपन करण्याकरता स्वतःचं घर उघडं करणं आणि सगळ्यांना सामावून घेणं. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये फुलेंनी जे काम केलंय, मी जर म्हणजे ही अतिशयोक्ती ठरणार नाही, जर हे युरोपात अशा प्रकारचं कोणी काम केलं असतं तर जगभरामध्ये आजपर्यंत लाखो करोडो पुस्तकं त्यांच्यावर लिहिल्या गेले असते. परंतु ही आपली शोकांतिका आहे की आपण फुलेंना ज्या प्रकारे प्रेझेंट करायला पाहिजे त्या प्रकारे आपण त्यांना प्रेझेंट केलं नाही, किंवा त्याच्यामध्ये आपण कुठंतरी आपली सामाजिक अनस्था कुठंतरी पाठीमागं राहिलेली आहे. फुलेंच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट खूप महत्वाची आहे जी आपण आजही बघतो आहे की जात धर्म यावर आपण आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचं डिबेट करतो आहोत, ज्या प्रकारे जातीच्या एकदम रिजिड अशा भिंती तयार होत चाललेल्या आहेत, तर फुलेंनी ज्यावेळेस जातीच्या संदर्भात बोलायला सुरुवात केलेली आहे, फुले आणि आंबेडकरांच्या मध्ये जातीच्या संबंधाचं जे विश्लेषण आहे ते खूप आमूलाग्र आहे. कारण की आज पण आपण जातीचं जे विश्लेषण करतो त्या जातीच्या विश्लेषणाला आपल्याकडं त्याच्या कामाचा दर्जा, म्हणजे कुणीतरी अमुक समूह काहीतरी काम करतोय म्हणून त्याला ती जात मिळालेली आहे असं आपली जी धारणा आहे. तर फुलेंचं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की ही शोषणाची परंपरा आहे. ही ज्यावेळेस लोक त्यांना जात म्हणून ज्यावेळेस गणण्यात आलं त्यानंतर त्यांनी ते कामं करायला सुरुवात केली, त्यानंतर ते हेरिडेटरी येत गेलं. परंतु मूळ जे आहे ते मूळ हे त्यांच्या कामाचं नाहीये. आणि आंबेडकरांनीही ज्यावेळेस जातीचं विश्लेषण केलेलं आहे, वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी अँथ्रोपोलॉजी करता त्यांना त्यांचं जे शिक्षण होतं त्यामध्ये त्यांना क्रेडिट सिस्टीम होते, तर अँथ्रोपोलॉजीच त्यांनी एक पेपर पब्लिश केलेला होता ज्याच्यामध्ये त्यांनी कास्टचं पूर्ण जेनेसिस काय आहे, ते कशी निर्माण झाली, तर त्यामध्ये त्यांनी जातीचा जो उगम आहे तो त्यांनी वैचारिक युद्धामधला बघितलेला आहे. ते म्हणतात की ज्यावेळेस सुरुवात झाली, विचार होते, ज्यावेळेस वैदिक विचार होते, धर्म होता आणि ह्या धर्माचा विचार वेगळा आहे आणि काही लोकांना बुद्धाचा विचार व्यवस्थित वाटत होता. तर जे बुद्धांचा विचार घेणारे होते त्यांना अस्पृश्यता, लोकांमध्ये असलेला भेदभाव ह्या गोष्टी नको होत्या. कारण की बुद्धांचा विचार हा सर्वसमावेशकतेचा विचार होता. तर जे लोक बाहेर पडले, ज्यांना हे विचार नव्हते, ते अस्पृश्य झाले आणि काळाच्या एका टप्प्यावरती त्याच्यावरनं एक कास्ट सिस्टीम उभा राहिली. आणि मग जे जे काही वाईट आहे, जे जे काही सन्माननीय नाहीये ते सगळं करण्याचं काम त्यांच्याकडं त्या ठिकाणी येऊन गेलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस जातीबद्दल फुले किंवा आंबेडकर काम करत आहेत त्यावेळेस आपण अनावधानानं या परिस्थितीवर येऊन पोहोचलो आहोत. म्हणजे आज असं म्हणतात की माहितीचा फ्लड आलेला आहे, माहितीचा पूर आलेला आहे. आपल्याकडे मोबाईल आहे, गुगल आहे, चॅट जीपीटी आहे, AI टूल्स आहेत. आपण खूप माहिती कन्झ्युम करतो आहोत. परंतु ह्या सगळ्या माहितीमध्ये जगभरामध्ये याच्यावर चर्चा चालू आहेत, पोस्ट ट्रूथ सारख्या संकल्पना समोर आलेल्या आहेत. जगभरामध्ये इलेक्शन जे आहेत ते मॅन्युप्युलेट होत आहेत. लोक जे विचार करतायत, मतं देत आहेत ते त्यांचे स्वतःचे मतं नाहीत, इथपर्यंत विचार त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु ह्या
सगळ्या गोष्टींमध्ये मग फुले आंबेडकर आपल्याला कुठं मार्गदर्शक ठरतात, तर फुलेंनी ज्यावेळेस सांगितलं की धर्म ही जी संकल्पना आहे, कोणताही धर्म वाईट नसतो किंवा चांगला नसतो, त्यांनी धार्मिक सहिष्णुतेकडे जाणारा त्यांचा विचार होता. त्यांनी प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही सत्य अंश त्या ठिकाणी असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या धर्मातला जो सत्य अंश आहे तो त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना, त्यांच्या पुस्तकामध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतो आहे. आणि जो त्यांनी धर्म संकल्पनेच्या पुढे जाऊन, म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर सर्वांनी धर्मातनं काहीतरी घेऊन त्याला त्या ठिकाणी रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु फुलेंनी ज्यावेळेस धर्मातनं येणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की आता धर्मावर फक्त वैचारिक सांगून चालणार नाही, तर सत्य धर्म, सत्यशोधक समाज हा जो त्यांनी एक धार्मिक अंगण आणि त्यात असलेल्या नैतिकतेच्या अंगणात त्यांनी जी मांडणी केलेली आहे सत्यशोधक समाजाची, ती धर्माला एक पॅरलल सिस्टीम देण्याची मागणी होती. ज्यावेळेस तुम्ही अशा काळामध्ये आहात की जिथं धर्माच्या विरुद्ध बोलणं, म्हणजे आजही मी तर थोडंसं हे टोकाचं पण ठरू शकतं, परंतु ज्या काळामध्ये फुले मोठे होत होते, ज्यावेळेस धर्माच्या विरुद्ध बोलणं तितकं सहज नव्हतं, कम्फर्टेबल नव्हतं, कदाचित त्याच काळाकडे आपण परत चाललो आहोत. तर धर्मावर बोलणं हे आता त्या ठिकाणी, आणि धर्माचं अनालिसिस जे आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे, फुलेंनी करून ठेवलेलं आहे, आगरकरांनी करून ठेवलेलं आहे, आगरकरांवर असलेला हर्बर्ट स्पेन्सर यांचा जो काही प्रभाव आहे, त्यातनं त्यांचं जे धर्माचं अनालिसिस आलेलं आहे. तर ह्या सगळ्या अनालिसिसमध्ये आज ही अनालिसिस आपण करू शकतो का, हा जर तुम्ही स्वतःलाही प्रश्न विचारला तर तुमच्या चेहऱ्यावरती एक थोडंसं स्माइल येईल की बाबा हे आता काही शक्य नाही, कारण आपल्याला आता आपला उदरनिर्वाह करणंही अशक्यप्राय होऊ शकतं. त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे ही समकालीन परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्या काळामध्ये फुले धर्मावर चिकित्सा करतायत आणि एक पॅरलल धर्म निर्माण करतायत. ही एक प्रकारची एक मोठी सामाजिक क्रांती होती. आणि ही सामाजिक क्रांती का शक्य झाली, कारण की त्यांनी त्यांच्या पूर्ण मांडणीमध्ये, फुलेंच्या पूर्ण मांडणीमध्ये त्यांचा कर्मावरचा जो विश्वास आहे, म्हणजे कर्मावर इन द सेन्स तो फिलॉसॉफिकल विश्वास नाही म्हणत आहे, त्यांनी स्वतः जी कृतिशीलता दाखवलेली आहे, ते ज्या प्रकारचं काम करत होते, ते कॉन्ट्रॅक्टर होते, तर त्यांनी अर्थार्जन करणं सोबत चालू ठेवलेलं आहे. त्यांनी कधीही त्यांच्या सामाजिक कार्याकरिता विसंबवून राहावं असं त्यांना वाटलेलं नाहीये. त्यामुळे कदाचित फुले ज्या आग्रही भूमिका पुण्यासारख्या ठिकाणी आपण जिथं शिकतो आहोत, या ठिकाणी ज्यावेळेस इतके क्रांतिकारी विचार त्या ठिकाणी फुले मांडत होते, त्यावेळेस फुलेंना ती भीती नव्हती. अर्थात त्यावेळेस त्यांना लहुजी साळवे सारखे सहाय्यक होते, अनेकही सहाय्यक त्या ठिकाणी फुलेंना होते. फुलेंचा विचार पुढे घेऊन जाणं काय आहे, तर फुलेंचा विचार पुढे घेऊन जाणं म्हणजे काय, तुम्ही आज ना उद्या ज्या काही सार्वजनिक सेवांमध्ये जाणार आहात, तर तुम्हाला फुलेंनी ज्यावेळेस इथं नगरपालिकेचे ते सदस्य होते, 6 वर्ष ते इथले सदस्य होते, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या त्या कार्यकाळाचा जो काही उपयोग केलेला आहे, तो उपयोग तुम्ही जर जाणून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की पुढे चालून आपण काय केलं पाहिजे. कारण त्यांनी त्यांच्या त्या पदांचा उपयोग नेहमी जेही वंचित आहेत, ज्यांना आवाज नाहीये, त्यांना आवाज देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आंबेडकरांनी ही शिक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही विचार मांडलेला आहे, त्यामध्ये प्रॅग्मॅटिझम, म्हणजे ज्याला तुम्ही प्रत्यय जे सत्य दिसू शकतं तुम्हाला, त्या प्रॅग्मॅटिझमकडे जाणारे त्यांचे विचार आहेत. आणि त्याचसोबत त्यांच्या विचारांमध्ये तुम्हाला करुणा दिसते, कंपॅशन दिसते. तर हे कुठून आलं, तर त्यांचे जे अमेरिकेतले एक प्राध्यापक होते जॉन ड्युए म्हणून, त्यांचा त्यांच्यावर, त्यांच्या शिक्षणाच्या प्रॅग्मॅटिक विचारावरती खूप इन्फ्लुएन्स होता. आणि गौतम बुद्धांचा जो त्यांच्यावरचा इन्फ्लुएन्स होता, तोही खूप महत्वाचा त्या ठिकाणी होता. तर त्यांनी जे शिक्षणाची पुढची मुहूर्तमेढ रवलेली आहे, त्यांनाही कळालेलं आहे, म्हणजे हे शिक्षणावर येऊन सगळे थांबत आहेत. म्हणजे तुम्ही जर भारतीय विचार परंपरेमध्ये बघितलं तर एक उदारमतवादी प्रभाव येतो की ज्याच्यामध्ये रानडे आहेत जे नेमस्थानचे अग्रणी होते, फुले आहेत जे क्रांतिकारी उदारमतवाद मांडताना आपल्याला दिसत आहेत. अर्थात त्यांच्यावर थॉमस पेनच्या त्या पुस्तकाचा जो काही असलेला इन्फ्लुएन्स आहे तो त्यातनं रिफ्लेक्ट होतो. पण ते आहेत, नंतर दुसरी चळवळ येते ती राष्ट्रवादी विचारांची आहे. त्या राष्ट्रवादी विचारातून आलेली चळवळ देखील परत तिथं येऊन शिक्षणावर थांबते. तर शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. सेंट्रल पॉइंट काय आहे, तर शिक्षण आहे. आणि शिक्षण का आहे, तर शिक्षण हे तुमच्या नैतिक जडणघडणी करता. अर्थात आता शिक्षणाचे जे काही अर्थ निर्माण झालेले आहेत ते वेगवेगळे आहेत. अर्थार्जनाचा जो काही अंग शिक्षणामध्ये वाढलेला आहे, अर्थात तो गरजेचाही आहे.
म्हणजे फुलेही त्या काळामध्ये कौशल्यावर बोलत आहेत, आंबेडकरही त्याबद्दल कौशल्यावर बोलत आहेत की तुम्हाला त्या ह्याच्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आंबेडकर ह्यापर्यंत गेले होते की शेतीमध्ये होणारं जे एक्सप्लॉयटेशन आहे, विशेषतः शेतमजुरांचं, त्याला बाजूला करण्याकरता ते शेतीला उद्योग म्हणून तुम्ही इंट्रोड्यूस करायला हवं, असा विचार पण ते मांडत होते. आणि फुलेंच्या संदर्भात तर आपल्याला माहित आहे की ते शेतकऱ्यांच्या बद्दल काय बोलत होते. शेतकऱ्याच्या असूर वाचल्याच्या नंतर आपल्याला ते लक्षात. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेत करतो आहोत, तर आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्पर्धा परीक्षा हे एकमेव असं माध्यम तुमच्या पुढे उभं राहिलेलं आहे की जे तुम्हाला थेट सत्तास्थानामध्ये जाण्याचं संधी देतं. आता सत्तास्थानामध्ये जाणं म्हणजे काय, म्हणजे जसं ते म्हणतात की बाबा सत्ता करप्ट करते माणसं, त्या दृष्टीनं नाही, परंतु तुम्हाला जिथं जाऊन काहीतरी करता येणार आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये राजकीय परंपरा ज्या आहेत किंवा राजकारण जे म्हणता येईल, जिथनं दोन मार्ग आपल्याला आहेत की ज्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन काहीतरी समाजाकरता करू शकतो. एक राजकारण आहे जे दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे. मला माहित आहे की एमपीएससी युपीएससी मध्ये जे विद्यार्थी येतात, काही मोजके विद्यार्थी झाले तर बऱ्यापैकी मध्यमवर्गीय पार्श्वभूमी किंवा त्याहीपेक्षा कमी आर्थिक पार्श्वभूमी असलेले लोक असतात. तर आपल्या सगळ्यांकरता जो मार्ग आहे, म्हणजे फुले आंबेडकर ज्यावेळेस शिक्षणाला मुक्तीचा मार्ग सांगतात, त्यावेळेस आपल्याकडे ही शिक्षणच हे मुक्तीचा मार्ग देणार आहे. म्हणजे आज जरी आपण 125वी जयंती साजरी करून इतके वर्ष, 16ला ती साजरी केली, त्याच्यानंतर इतके वर्ष झाले आहेत, फुलेंना जाऊनही इतके वर्ष झालेले आहेत, पण आजही तोच मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. तुम्ही या शिक्षणाचा आधार घ्या, तुम्ही सर्व्हिसेसमध्ये जा आणि सेवेला सेवेच्या भावनेने करा. फुलेंचा, आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवा. त्यांनी ज्या मानवमुक्तीच्या लढ्याकरिता त्यांचं पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे, तो मार्ग तुम्ही अवसरा. नक्कीच तुमच्या हातून काही ना काही चांगलं होईल. आणि तुम्ही ज्यावेळेस, म्हणजे आता हे बोलायला नको, पण ज्यावेळेस तुम्ही अंतिम क्षणाला असाल तुमच्या जीवनाच्या, त्यावेळेस तुमच्याकडे एक समाधान असेल की मी जो मार्ग फुलेंनी अवलंबला आहे, जो आंबेडकरांनी अवलंबला आहे, त्या मार्गावर पुढे चाललो, मी काहीतरी समाजाला देऊ शकलो, काहीतरी करू शकलो. आणि हाच जर मार्ग तुम्ही, हीच भावना डोळ्यात ठेवून अभ्यास करायला सुरुवात केली, तर कदाचित तुमचा जास्त अभ्यास होऊ शकतो, कारण की तुमचा कॉजही तितका मोठा होईल. एवढं बोलून मी थांबतो. सर्वांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि तुम्हा सर्वांना पुढील जीवनाकरता, यशस्वी जीवनाकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.